भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे आभार असं रोहित पवारांनी म्हटलंय। भाजपचे हात मातीतच नाही तर चिखलात माखलेले आहेत असं रोहित पवारांनी म्हटलंय। निलेश राणेंची मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड होती। निलेश राणेंच्या धाडीनंतर रोहित पवारांनी आता त्यांचे आभार मानलेले आहेत। रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की निवडणुका जिंकण्यासाठी वारीमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे मनापासून आभार। सत्तेमध्ये असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे। यात कोणतीही चाणक्य नीती नाही। मित्रपक्षाच्याच आमदारानं टराटरा कपडे फाडल्यानं पार्टी विथ डिफरन्स असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपनं बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेत हे मान्य करावं। बोरिवलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख भिडले। बोरिवलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख एकमेकांना भिडलेले आहेत। खंडकरांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। सुबोध माने पोलिसांच्या ताब्यात आहेत। खंडकरांनी महिलेवर हात उचलला आरोप करत ठाकरेंची सेना ही आक्रमक झालेली आहे। रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यामध्ये मानेंचे समर्थक बसून होते। वादाचे नेमकं कारण अस्पष्ट आहे। दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं म्हणत माने यांनी काल दुपारी व्हिडिओ बनवला होता। त्यामुळे हा सगळा प्रकार झाल्याची चर्चा ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे। भाऊ माझं काय म्हणणं आहे, गणेश शंकरला आणलं काय लोकांनी? गणेश शंकर येऊन गेला आणि आमचा मुलगा तिकडे जाऊन भगवती मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्यावा असा अल्टिमेटम दमानी यांनी दिलाय। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक झाल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। अंजली दमानिया संध्याकाळी 6 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। अजित पवार नक्कीच म्हणाले असतील मी काय बोलू, आणि मी पण तीच अपेक्षा ठेवते की त्यांनी याच्यावर काहीच बोलू नये, कारण हे आता सगळं बोलण्याच्या पलीकडे गेलेलं आहे। त्यांच्या फ्रंट्सचे डिटेल्स, त्यांच्या 69 कंपनीजचे डिटेल सगळे मी जाऊन दाखवणार। आता जर मला वेळ दिली अमित शहानी तर दाखवणार, नाही दिली तिथे बसून राहणार, तरी नाही दिली तर तिथे पेपर्स ठेवून येणार। तुम्ही आज दिल्लीला जाताय हे सगळे पुरावे घेऊन, तुमचं काही बोलणं झालंय वरिष्ठ पातळीवरती या संदर्भात? कोणाशीच नाही, पण मी ईमेल वरनं त्यांच्या कालच सकाळी ऑफिसला रिक्वेस्ट पाठवून दिली आहे। ही सगळी माहिती त्या ईमेलमध्ये टाकली आहे। आता त्यांच्या ऑफिसकडनं त्यांना वाटत असेल तर मेसेज येईल, पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसकडनं बोलवणं आलं, ठीक नाही आलं मी तिथे जाऊन हजेरी लावणार आहे, तरीही नाही दिलं तर मी पेपर्स तिथे ठेवून येणार आहे त्यांच्या ऑफिसमध्ये। पण या पुढचं पाऊल नेमकं तुमचं मग काय असणार आहे? हा सगळा लढा तुम्ही पुढे कसा घेऊन जाणार? येत्या 8 दिवसात मी हायकोर्टामध्ये हे पिटिशन मूव्ह करते आणि अतिशय शांतपणे जसं सिंचन घोटाळा मी लढले होते तसंच लढणार आहे। पण यावेळेस कोर्टाला मी विनंती करणार आहे की कुठच्याही सरकारला, ना राज्य सरकारला ना केंद्र सरकारला, ही चौकशी बंद करण्याचे अधिकार हे फक्त कोर्टाकडे असावे। जसं सिंचन घोटाळ्यात झालं, क्लोजर रिपोर्ट फाईल केला गेला आणि कोर्टात ती माझी पिटिशन डिसमिस करून घेतली, तर आताच्या घटकेला मी विनंती हीच करणार आहे की यापुढे भ्रष्टाचारावर लढायचं की नाही हे मी त्याच्यानंतर ठरवेन। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।